नमस्कार. आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा. कथा 8वी. सोमकांताला पूर्वजन्म समजला. भृगु ऋषी पुढे सांगू लागले. त्या ब्राह्मणाने केविलवाणेपणाने केलेली विनंती ऐकून त्या निष्ठुर कामंदाला त्या गरीब ब्राह्मणाची जराही दया आली नाही. कारण दररोज पाप कर्म केल्यामुळे त्याचे मन निर्ढावले होते. कामंद ब्राह्मणास म्हणाला, अरे मूर्खा, तुझी विद्वत्ता माझ्याकडे काहीच कामाची नाही. मला उपदेश करणे आणि गाढवापुढे गीता सांगणे सारखेच आहे. एखाद्या फुटलेल्या घागरीत पाणी ओतले तर ते त्या घागरीत राहील का? दारुड्याला तत्वज्ञान सांगितलेले आवडत नाही, तसे मला तुझे बोलणे पसंत नाही. आपले कामक्रोधादी विकार ज्याला तृप्त करावयाचे आहेत त्याला लाज धरून काय उपयोग? ज्याला धनाचा व संपत्तीचा साठा करायचा आहे त्याने दयामाया इत्यादी सर्व गोष्टींकडे दुर्लक्षच करायला हवे. कावळ्याजवळ पावित्र्य, जुगारी माणसाजवळ खरेपणा, भित्र्या माणसापाशी धारिष्ट्य आणि सापाजवळ क्षमा कधी तुला दिसली आहे का? हल्ली फार दिवसात मला तुझ्यासारखी शिकार मिळाली नव्हती. तू कसला सुटतोस आता माझ्या हातून? भृगु पुढे म्हणाले. असे बोलून त्या निर्दय कामंदाने आपल्या हातातील तलवारीने त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला. कामंदाने अशा पद्धतीने हजारो ब्राह्मणांची हत्या केली होती. त्यापैकी उदाहरण म्हणून मी ही एक घटना तुला सांगितली. अशी दृष्टकृत्ये करताना कामंदाला म्हातारपण आले. वृद्धावस्थेमुळे त्याचे शरीर थकले, दृष्टी मंदावली, सौंदर्य नष्ट झाले, झोप उडाली. त्याचे नोकर चाकर, पुत्रपौत्र, आप्तेष्ट सर्वजण त्याचा अनादर करू लागले. त्यावेळी त्याला एका ब्राह्मण मित्राचे स्मरण झाले. त्याने त्याला जवळ बोलावून घेतले. त्याला सांगून कामंदाने इतर ब्राह्मणांना पाचारण केले. कामंदाच्या भीतीने व त्या ब्राह्मणांच्या भिडेने अनेक ब्राह्मण कामंदाच्या घरी आले. अनेक प्रकारची दाने त्या ब्राह्मणांना अर्पण करण्याची इच्छा कामंदाने प्रदर्शित करताच ब्राह्मण म्हणाले, तुझ्यासारख्या पापी माणसाकडून आम्ही दान घेत नाहीत. तुझ्याकडून दान घेण्यानेच काय, परंतु तुझ्याशी संभाषण करण्याने सुद्धा आम्हाला पातक लागेल. असे बोलून ते सर्व ब्राह्मण तेथून निघून गेले. त्या ब्राह्मणांनी आपल्या घरी गेल्यावर सैजल स्नान करून पापक्षालनार्थ पवमानसुक्ताचा जप केला. हा प्रकार घडल्यावर कामंदाचे डोळे उघडले व त्याला आपल्या कृत्याबद्दल फार पश्चाताप झाला. आपण आता काही पुण्यकृत्य करावे म्हणून त्याने आपल्या परिचित ब्राह्मणाचे सहाय्य घेतले. कामंद राहत होता त्या अरण्यात एका श्री गणेशाचे जीर्ण देवालय होते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे कामंदाच्या मनात आले. त्याबरोबर कामंदाने जवळचे सर्व धन खर्च करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. भव्य, लांब, रुंद आणि 4 महाद्वारांनी युक्त असे प्रशस्त देवालय पूर्वीच्या लहानशा मंदिराच्या जागी त्याने उभारले. त्या मंदिराभोवती फळाफुलांच्या मोठमोठ्या सुंदर बागा त्याने लावल्या. देवालयाच्या 4ही कोपऱ्यावर 4 विहिरी बांधल्या. कामंदाचे बहुतेक धन या देवालयाच्या कामावरच खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी नेले. काही कालानंतर कामंद मरण पावला. प्रथम यमदूतांनी त्याला चाबकाने फटकाविले. त्याच्या सर्वांगास काटे टोचले. त्याला दगडांनी ठेचून काढले आणि भयानक नरकात त्याला घोळवून त्याची कामंदाला चित्रगुप्त आणि यम यांच्याकडे नेले. तू आधी पुण्य भोगतोस की पाप भोगतोस असा यमाने त्याला प्रश्न विचारल्यावर त्या कामंदाने प्रथम पुण्य भोगतो असे सांगितले. म्हणून यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजा, हा पूर्वजन्मीचा महापापी जो कामंद
तोच तू आहेस. भृगूंनी सांगितलेले हे आपले पूर्ववृत्त ऐकून सोमकांताच्या मनात संशय निर्माण झाला. तो काहीच न बोलता मुकाट बसून राहिला. तेवढ्यात चमत्कार असा झाला की सोमकांताच्या स्वर्गातून नाना प्रकारचे हजारो पक्षी बाहेर पडून त्यालाच टोचू लागले. तेवढ्यात चमत्कार असा झाला की सोमकांताच्या सर्वांगातून नाना प्रकारचे हजारो पक्षी बाहेर पडून त्यालाच टोचू लागले. विद्वेत्या त्रिकालज्ञ ऋषींच्या भाषणाविषयी संशय निर्माण केल्यामुळे हा प्रकार घडला होता. त्या पक्ष्यांच्या चंचुप्रहारामुळे राजा घायाळ होऊन भृगु ऋषींना म्हणाला, ऋषी श्रेष्ठ हो, आपल्या या पवित्र आश्रमात पशुपक्षी निसर्गतः असलेले आपले वैर सोडून प्रेम भावनेने एकत्र नांदतात आणि हे पक्षी व्याधिग्रस्त झालेल्या मला आणखी मारीत आहेत. हे कसे? महाराज, मी आपल्याला शरण आलो आहे. मी अत्यंत दीन आहे. मी कुष्ठरोग झाल्यामुळे दयेला पात्र आहे. आपले ब्रीद सर्व प्राण्यांचे रक्षण करणे हेच आहे, म्हणून आपण मला वाचवा. राजाचे हे आर्तभाषण ऐकून भृगू म्हणाले, राजा, माझ्या बोलण्याविषयी तू मनात संशय घेतलास, म्हणून त्याचे हे फळ तुला ताबडतोब मिळाले. असो, भिण्याचे कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे केवळ माझ्या हुंकारानेही हे सर्व पक्षी नाहीसे होतील. असे म्हणून भृगु ऋषींनी एकदा हुंकार देताच ते सर्व पक्षी नाहीसे झाले. कथा 8वी समाप्त. श्री गणेशाय नमः.